Yesterday we discussed about the expected value, variance and standard deviation. खरं तर दोनच फॉर्म्युला आपण काल शिकलो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि स्टँडर्ड व्हेरियन्सचा फॉर्म्युला. तर पहिला एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? इट इज लुक लाईक आवर मीन. म्हणजे इथं पाठीमागं आपण मीन, मीडियन, मोड या प्रकारामधला आपण सेंट्रल टेंडन्सी मधला मीन पाहिला होता. तो मीन सारखा हा काम करतो. पहा सूत्र काय? समेशन आयरन फ्रॉम 1 to n xi आणि pi. आणि आता मी 10वीला कोणतं पाहिलंय माहिती आहे का? 10वी आणि 11वीला x बार इज इक्वल टू समेशन आयरन फ्रॉम 1 to n fi xi पाहिजे. दोघांमधला फरक fi च्या ऐवजी काय आलं? pi. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन fi आणि pi? हे आज आम्हाला कळलं पाहिजे. फ्रिक्वेन्सी आणि प्रोबॅबिलिटी मधला फरक आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतात आणि सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज केल्यानंतर उत्तर किती येतं? 1 येतं. तसं फ्रिक्वेन्सीची मध्ये नव्हतं. एवढा दोघांमधला फरक आहे. कळलं? ओके, चला आता दुसरा भाग कोणता पाहिजे? व्हेरियन्स. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूला आपण दाखवतो. व्हेरियन्स आपण कसं लिहितो पहा. व्हेरियन्स ऑफ x नथिंग बट summation iron from 1 to n xi square pi minus in bracket expected value bracket square. हा त्याचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. किंवा याला आपण असं मॉडिफिकेशन केलं, समेशन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू x स्क्वेअर केलं मायनस ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द व्हेरियन्स. आणि एकदा का आपल्याला व्हेरियन्स मिळालं, स्टँडर्ड डेविएशन आपण लिहू शकतो. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय? तर रूट ऑफ व्हेरियन्स. एवढे 3 फॉर्म्युले आपण पाहिले आहे, हे पाहणार आहोत. त्याच्यावरती एक्झाम्पल आपल्याला सांगायचे आहे. कळलं साहेब? ओके. व्हेरियन्स आपण आणखी अशा एका लेटर दाखवले. व्हेरियन्स दिस इज स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण म्यू पण दाखवलेलं आहे. ओके, मला वाटतं आता याच्यामधलं काय राहिलेलं? ठीक आहे. Three coins are tossed simultaneously. X is the number of heads. Find the expected value and variance. अतिशय सोपा भाग आहे. याच्यावर 2 प्रकारचे प्रश्न, म्हणजे काल आपण शेवटचा 6वा एक्झाम्पल पाहिला तशा प्रकारे घेतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे कोणता? एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा व्हेरियन्स फाइंड आउट करण्यासाठी येतो. 5 मार्काला प्रकरण आहे. सहजरित्या आपल्याला ते मार्क मिळून जातात, 5-6 मार्क. आणि अजिबात अवघड नाही. पहा सोल्युशन. सोल्युशनला आपलं एक्सपेरिमेंट कोणतं आहे? 3 coins are the 3 coins are tossed simultaneously. हा आपला काय यादृच्छिक प्रयोग आहे. मग याच्यासाठी सॅम्पल स्पेस काय तर सॅम्पल स्पेस यस इक्वल काय एच 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 टी एच एच टी एच टी एच त्यानंतर टी टी एच टी एच टी लास्ट केस एच टी टी शेवटी टी. किती तरी याच्यामध्ये n of s is nothing but okay. आता पुढे काय सांगितलं रे? x is the number of heads. मग x उल्लेख करायचा. लेट कॅपिटल X denotes the number of heads occur. नंबर ऑफ हेड ऑफ. मग आता मला सांगा x कोणत्या व्हॅल्यू घेईल? x टेक्स द व्हॅल्यू 0 1 2 आणि ओके. मग प्रत्येकासाठी फॉरवर्ड डिस्ट्रीब्युशन लिहून घ्यायचं. दी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ x. मी तर काय ना x च्या व्हॅल्यू
in the probability of distribution of x. आणि हे झाल्यानंतर हे झालं x आहे, हे झालं तुमचं p आहे, दॅट इज p आहे. ते x आहे म्हणलं तरी चालेल. इथं काय तुम्हाला x आहे p आहे. त्याच्यानंतर काय x आहे स्क्वेअर. एवढे 4 कॉलम काढले. हे आपला काम. पहिली व्हॅल्यू कोणती 0. मग मला सांगा 1-0 ची प्रोबॅबिलिटी किती? नीट सांगा. प्रोबॅबिलिटी काढतोय आपण. हां 1/8. इथे x आहे p ची व्हॅल्यू 0. इथं झालं का? इथं काय आलं 1. इथे 2. इथे 3. बेरीज काय लागत करायची? वा जास्त लागावं. बरोबर का? मग आता इथे किती आलं रे? 3/8 त्याची प्रोबॅबिलिटी आली. मग आता याचं गुणाकार 3/8. इकडे याचा वर्ग करून गुणाकार करायचा. 1/3/8. याची प्रोबॅबिलिटी किती? परत एकदा 3/8. दोन वेळेचे इथे याची प्रोबॅबिलिटी 1/8. इथं उत्तर किती येतं? इथं डायरेक्ट किती आलं? 6/8. याचा वर्ग करा 4. 4 3 12/8. करेक्ट आहे का? इथं आलो 3/8. इथं 9/8. आता इथं समेशन काय? x आहे p आहे. काय उत्तर बघायला गेलो 12/8. करेक्ट लिहिलंय का? इथं करा बेरीज. ते कसं करणार? समेशन x आहे स्क्वेअर आणि p आहे. काय उत्तर आलं रे? 24/8. म्हणजे साधारणपणे किती येतात? आन्सर बिकम. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू सूत्र काय? समेशन p ऑफ x. काय? समेशन आयरन फ्रॉम 1 to n x आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आलं? 12/8. म्हणजे किती आलं? 1. डायरेक्ट 5 आलं का? 1.5. आता व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? व्हेरियन्स ऑफ x समेशन आयरन फ्रॉम 1 to n x आहे स्क्वेअर p आहे मायनस e ऑफ x ब्रॅकेट. मग याचं उत्तर इथे किती मिळालं आपल्याला? 3. 1.5 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 3 मायनस 2.25. करेक्ट आहे का? उत्तर किती राहिलं? 0.75. दॅट इज व्हेरियन्स. कळलं? 0.75 आपण असं लिहू शकतो 3/8. या ठिकाणी काय एक्झाम्पल दिले आपल्याला? लेट अ पेअर ऑफ डाइस बी थ्रोन अँड रॅन्डम व्हेरिएबल x बी द सम ऑफ द नंबर दॅट अपीअर ऑन द डाइस. फाइंड द मीन. मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. काम सोपं आहे. आपला प्रयोग कोणता आहे? पेअर ऑफ dice be thrown. मग आता यासाठी सॅम्पल स्पेस काय? येस आपल्याला सॅम्पल स्पेस पाहिजे आहे. काय? 1 1 1 2 1 3 डॉट 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 6 6. संपूर्ण सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती म्हणून मी तसं लिहिलं मुद्दा. मग n ऑफ a ची किंमत किती आली? किती आली? 36. ओके. आता काय सांगितलं रे? x लेट म्हणायचं. x डिनोट काय डिनोट करतो रे? दी सम ऑफ दी नंबर्स that appear on the two dice. Okay. मग आता हेच x takes the values. कोणकोणत्या व्हॅल्यू घेईन x?
तर मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि एवढे व्हॅल्यू एक्स घेणार आहे. आता तो चार्ट इथे बसणार नाही म्हणून मी इकडे येतो जरा. इथे एक्साइजच्या व्हॅल्यू आपण देऊ. करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी मध्ये प्रॉपर्टी ऑफ एक्स इक्वल टू एक्स आहे. नंतर एक्स आहे पी आर आणि शेवटी एक्स आय स्क्वेअर एवढं तयार करायचं. एक्स आयची पहिली व्हॅल्यू किती टू असल्याची प्रॉपर्टी किती 1/36 3 किती आलं 3 असते 2/36. त्यानंतर 4 3/36 5 36 6 36 7 8 5/36 correct. 9 4/36 बरोबर त्या क्रमाने 8 11 मग बरोबर हा 2/36 12 आणि मग इथं काय येणार आपलं समेशन एक्स आय आणि ते समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय. ओके. आता आपल्याला गुणाकार करायचा. काय उत्तर येईल 2/36 बोला 12/36 36 त्यानंतर 30/36 42/36 40/36 आता इकडची बाजू सांग 4/36 पुढे याने बदलायला बोलायचे 18/36 त्याचा बरं गुन्ह्याला गुन्हा 48/36 48 पुढं 100/36 पुढं 180/36 पुढं 94/36 पुढं 326 पुढं 324/36 पुढं 300/36 पुढं 36 लास्ट केस 144/36 चला याची यूज करा. हा 52 250 30 आणि इकडची 197 चला आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू नथिंग बट u ऑफ x बोला समेशन x आर आयरन फ्रॉम 1 टू u ऑफ x सांगा आता किती आला 7 डायरेक्ट 7 आला. यानेला पूर्ण 7चा भाग जातो. चला म्हणजे ताजला येतं 252/36 आणि मग 7 येतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऐकतो. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ x म्हणजे व्हेरियन्स ऑफ x आपल्याला म्हणतात म्हणजे थोडक्यात आहे व्हीआर ऑफ x बोला समेशन r फ्रॉम 1 टू n x I स्क्वेअर pi मायनस e ऑफ x ब्रॅकेट
किती व्हॅल्यू आले त्याचे 54.83 इथं आलं किती 7 च्या 54.83 minus 49 उत्तर आलं 5.83 that is variance of काम सोपं आहे. Number 3, find the mean and variance of the number randomly selected by 1 to 50. आपल्याला 1 to 50 नंबर सिलेक्ट करायचे. आता बघा आपल्याला लगेच सॅम्पल्स ने सांगता येतं. तू सिलेक्ट म्हणा. नंबर 1 to sample space S is equal to काय होतं 1 2 3 n of S किती ओके. आता काय सांगितलं त्यांनी x नंबर काय म्हणले बघा x आपल्याला इथे डिफाइन करता आलं पाहिजे. नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम द 1 to 50. Let capital X denote the number randomly selected from 1 to X takes the value. value कोणते 1 2 डॉट 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 सेम होते काही बदललेलं नाही. मग आता काय होणार आहे आपल्याला जर टेबल तयार करायचं सांगितलं काय प्रोडक्ट टेबल तयार करायचं इथूनच काढतो हा इथं x आहे पी आय म्हणजे काय प्रोडक्ट ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स. एक्स स्क्वेअर आणि हा आवाज तिथे एक्स मध्ये व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 बस. हाताला एक सवय लागली सरळ रेषा यायची सर्कल बरोबर येतात योगायोगाने येतात. हा पहिली बाजू प्रॉपर्टी बरोबर 50 हीच प्रॉपर्टी विचारात पुन्हा 50 प्रत्येकांचं एकदा एकदा झालं म्हणजे मला सगळ्यांची बाजू तिथे प्रत्येकाची प्रॉपर्टी मला each element has equally likely probability बनायचं सगळ्यांची probability C झालं का. काय सांगितलं पुढे x साठी 1 into 1 upon 2 into 1 upon 3 into 1 upon 4 into 1 upon 5 into 1 upon 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. 1 upon 15 per second. One upon 50. 1 upon 50. आता इथं काय करायचं 1 square, 2 square, 3 square, 4 square, 5 square, 6 square, 7 square, 8 square. एवढे स्क्वेअर काढून मल्टिप्लाय करणे मग बेरीज वजाबाकी करणे हा फार मोठा प्रमाण आहे. जे पुस्तकात वापरले ते आपण वापरणार म्हणायचं नाही.
1 upon 50, 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 1 upon 50. असं प्रत्येक वेळेस त्याला म्हटलं की त्या सर 1 upon 50. इथे किती सांगतो तुम्हाला समेशन xi pi is nothing but summation r iron from 1 to 15 into 1 upon. काय शंका आहे कोणाला? समेशन r आहे, आजची किंमत 1 ठेवा, बेरीज करा, बेरीज करणार आहे ना आपण, आलं बरोबर? ओके का? कळतंय सांगायला काय शंका आहे? म्हणून त्याला म्हटलंय कोण आपण काय प्रॉब्लेम नाही, कॉन्स्टंट म्हटलं की कॉन्स्टंट पाहिलेला जातो. इथं आपण असं लिहू शकतो समेशन आयरन फ्रॉम 1 to n r स्क्वेअर into 1 upon 50. काय शंका आहे कोणाला? आजची किंमत 1 ठेवा, आणि मग या सगळ्याचं उत्तर आपल्याला इथं येतं. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? समेशन xi आयरन फ्रॉम 1 to. मग आता इथे काय सांगता ना आपल्याला? थांबा, याच्यात पण आज गोल झाला. इथं समेशन xi pi आयरन फ्रॉम 1 to n xi pi. आता हे कोणासाठी फक्त समेशन आयरन फ्रॉम 1 to n, हे कोणासाठी 1 to 15 r साठी. यस, हे आपलं चुकत होतं. समेशन आयरन फ्रॉम 1 to 15 r स्क्वेअर into 15 1 upon. असं झालं पाहिजे. आता बरोबर ओके का? मग आता समेशन r बघा, समेशन r इथं आपण लिहू शकतो समेशन आयरन फ्रॉम 1 to n समेशन r म्हणजे किती आला? 1 to किती 50. ओके, आणि मग इथं काय आलं किंवा डायरेक्ट बेरीज दिली चालतं. काय त्याची बेरीज माहिती का? समेशन r ची बेरीज काय? n into n plus 1 upon 2. हे माहिती झाला. समेशन r ची किंमत काय? इथं n into n plus 1. मग किती n किती आहे? 15 upon 2 into 16. काय शंका आहे कोणाला? आणि त्याला म्हटलंय कोणी बरोबर आहे का? आपण 15 त्याला म्हटलंय. हे माझं उत्तर आहे. दिस इज फॉर्म्युला फॉर समेशन. आणि मग उत्तर किती आलं? 15 गेले बे आलं का बरोबर? ओके का? एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आले? 8. आता आपल्याला काय करायचंय? Variance of x summation r from 1 to n xi square pi minus e of x bracket square. मग इथं काय आलं? याचा वर्ग आहे. समेशन r ची किंमत काय माहिती का? n into n plus 1 twice n plus 1 upon किती? 6. त्याला मल्टिप्लाय करून 1 upon 15 आहे. n ची किंमत किती आहे? 15 16. आता का 15 ला 15 गेले 16 3 आलं वरती किती आलं? 8 आलं. बरोबर आहे? आता भाग जातो का नाही जात? दोघांचा गुन्हा काय करावं? किती आलं? 8 into 20 आपण किती करा कॅल्क्युलेशन? 82.66 मायनस इट्स का? बरोबर आहे का? कळालंय का? कसं आलंय? वाटलेच नाही. हे उत्तर लिहू शकतो आपण. किती आलं? 15 गुणिले 16 गुणिले 31 भागिले 6 गुणिले 1/15 वजा 8 चा वर्ग. मग याचं उत्तर असं आपल्याला 82.66 मायनस 64. मग उत्तर आलंय किती? हे किती राहिले? 6 आणि 6 8 18 राहिले का?
18.66. This is our. कळलं का? ओके का? Two cards are drawn simultaneously or successively without replacement. दोन कार्ड आपल्याकडे देतात, परत ठेवायचे नाही. From the well-shuffled pack of 52 cards, find the mean, variance and standard deviation of number of kings drawn. आता there are how many kings? 4 king. 4 किंग म्हणल्यानंतर आपले किती कार्ड काढायचे? फक्त 2च कार्ड काढायचे. ठीक आहे ना? आपल्याला सॅम्पल्स कसा द्यावा लागेल. इथे काय म्हणायचं? 2 cards are drawn simultaneously. ठीक है? From well shuffled. आता हा पर्यंत चांगला बदल झाला, परिचय झाला तुमच्या पॅक ऑफ. ओके, मग आता दिस कॅन बी डन इन म्हणजे आपण सॅम्पल्स बेस नॉट सॅम्पल्स कसं कळलं रे? 52 कसं कळलं? 52C इकडे कडवे तिकडे म्हणजे आपले असं लागत 52 into 51 1 into 2 आणि मग 26 आणि मग याला गुणायचं 26 into 51 असं एवढं आपल्याला सॅम्पल स्पेसचं उत्तर मिळणार आहे. बरोबर आहे का? आता हे लिहून झाल्यानंतर आपल्याला एक नोट करायचं. मग आता तिथं आधी सांगता येईल देयर आर 4 kings in a pack of 52 cards. आणि मग x काय डिनोट करतोय? लेट x डिनोट number of kings drawn. मग आता कोणकोणते व्हॅल्यू घेईल? x is the value. एकही किंग येणार नाही म्हणजे 0. एकदाही पुढे 3 लिहिता येईल का? नाही लिहिता. ओके, आता आपल्या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी पर्यंत जायचं. आता प्रोबॅबिलिटी ऑफ नो किंगची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0. आता ह्याची प्रॉपर्टी येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एकही किंग नाही म्हणजे 4 किंग मधून 0 निवडायचे गुणिले 48 पानातून 2 निवडावं लागतं. 4 किंग गेले म्हणजे 5 किती झाले? 48 आणि डिवाइड बाय काय करावं लागेल आपल्याला? 52C. काय? कारण की नंबर ऑफ सॅम्पल्स कसं आपण त्याला काय करतो? डिवाइड करत असतो. हे लक्षात ठेवायचं. आणि मग उत्तर किती आलं इथं? 1. याचं उत्तर आलं 48 into 47 डिवाइड बाय 1 into 2 आणि खाली मी तुम्हाला सांगितले 26 गुणिले किती येतं? याने याला कट करा 24 आलं. उत्तर आलं 24 गुणिले 47 छेद 26 गुणिले 58. कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. आपल्याला ते कॅल्क्युलेशन नंतर पहिलं झालं प्रोबॅबिलिटी कळाले. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू. मग आता 4 किंग मधून एक किंग येईल आणि 48 मधून पण एकच पाहिजे. 52C ने त्याला डिवाइड करायचं कारण की सॅम्पल स्पेस ने आपण डिवाइड करणार असतो. नंबर ऑफ सॅम्पल्स इथं आलं 4 इथं आलं 48 डिवाइड बाय 26 into 51. This is second probability. Then probability of 2 king. मग काय ते probability of x is equal to 2. 4C2 into 48C0 divided by 52C. इथं आलं 4 into 3 1 into 2 into 1
Divide by 26 into 51. Here you will get cancel 6 upon 26 into 51 असं. बरोबर का? बाकीच्यांचं उत्तर तुम्ही काढून ठेवलं असेल मला सांगा. मग काय म्हणावं लागेल दादा प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन सांगायचं आपल्याला. मग आता इथं काय लागेल x product of x is equal to small x xi pi आणि xi square pi. xi च्या व्हॅल्यू किती 0 1 2 काय प्रॉपर्टी आली याची नाही सांगताय झालं नाही हो एवढं लागतो छेद सहा सारखाच व्हायला छेदात काय बदललंय हे काय हे दिलेलं आहे हे पण लिहू शकतो कोण टाका छेद किती रे बरोबर का कोणतं किती आलं 100 नाही या सगळ्या डिफरन्स किती आले पाहिजे आपल्याला माहिती आहे गणिती हो चला काय उत्तर आलं तर 48 छेद किती 1326 किंवा 2 ने बरेच ठिकाणी भाग जाऊ शकतो किती येतं 192 छेद 1326 7 छेद 1326. आता हा आणखी संक्षिप्त रूपात आणू शकता का बघा किती आणला दिलं 128 छेद 100 तो येईल का मग डायरेक्टली सांगायचं होतं 128 छेद 100 221 चला इथं आलं 128 छेद 221 221 जरा इथं किती आलं 32 छेद लास्ट केस 1 छेद 200 ही प्रॉपर्टी कारण की आपल्या गुणायचं त्यामुळे आपण हे करून घेतलं n याला गुणलं 0 0 n याला गुणा पण 3 छेद किती आलं n याला गुणा 2 छेद चला इथं गुणाकार करा 32 छेद 221 झालं इथं बाकी 4 छेद 221 काय आलं इथं कॅल्क्युलेशन 34 छेद 221 काय म्हणाला आपल्याला समेशन xi इथं काय म्हणालं समेशन xi स्क्वेअर pi इज इक्वल टू 36 छेद 200 मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय उत्तर आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू सांगा समेशन xi आयरन फ्रॉम 1 टू काय 34 अपॉन 2 to 1 याला संक्षिप्त रूपात रूपांतर करता येते का केलंय का राहू द्या आता इकडे या पेरेंट्स ऑफ x काढा समेशन आयरन फ्रॉम 1 to xi स्क्वेअर pi minus 34 upon 20 to 21 ब्रॅकेट स्क्वेअर इथं उत्तर किती आलंय 36 to 21 इथं करा कॅल्क्युलेशन 34 चा वर्ग 11 चा वर्ग आणि खालचा जा 488 अब इथं छेद समान करा याला एक दोष एक याला गुणायचं परत मायनस 1156 छेद 48 सगळ्याचे मायनस करून काय झाले का मग किती आलं उत्तर बघा टोटल 0.13 बरोबर आहे का
आता एवढं कॅल्क्युलेशन मी करत बसलो नाही, प्रॉब्लेम आहे तर सोडून दिलेला होता म्हणून मी तुमचं ऐकून लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती ते कसं आलंय ते. आता याची करायचं स्टँडर्ड डेरिव्हेशन ऑफ एक्स रूट ऑफ किती आलं 0.139 बरोबर. ओके इथे आपण थांबू.